महाराष्ट्र केसरी कुस्तीला एक विशिष्ट दर्जा आहे, इतिहास आहे, वलय आहे, पण कुस्तीमध्ये राजकारण घुसल्याने संघटनांच्या वादातून एका वर्षात 4 वेळा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत। महाराष्ट्र केसरीचा हा खेळ कशासाठी असा सवाल करत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले। दिवसभरात कुस्ती क्षेत्रातील अनेकांनी पाटील यांना उपोषणस्थळी भेट दिली, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। सायंकाळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर पाटील यांनी आंदोलन मागे घेतले। दरम्यान येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार यांना भेटणार आहे। त्यानंतर मात्र 5 मार्च पासून मंत्रालयासमोरच आमरण उपोषण करू असा इशारा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिलाय। चंद्रहार पाटील म्हणाले, महाराष्ट्राला कुस्तीला एक वेगळी ओळख आहे, परंपरा, दर्जा आहे। महाराष्ट्राच्या मातीत अनेक ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्यासह महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी घडले, पण 2-2 संघटनांच्या वादामध्ये पैलवानांची गोची झाली आहे। शासन संघटनांमधील वाद मिटत नाही। एका वर्षात 4 वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत। येत्या 1 मार्चपर्यंत शासनाने संघटनांमधील वाद मिटवावा अशी मागणी केली आहे। दरम्यान कुस्तीसह अन्य क्षेत्रातील अनेकांनी आंदोलनस्थळी भेट देत पैलवान चंद्रहार पाटील यांच्या आंदोलनास सक्रिय पाठिंबा दिला। श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान नामदेवराव मोहिते, पैलवान संभाजी पाटील सावर्डेकर, काँग्रेसचे प्राध्यापक मोहन वनखंडे आदींनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दिला। दरम्यान सायंकाळी महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर पाटील यांनी उपोषण आंदोलन मागे घेतले। कुस्ती वाचवण्यासाठी मी सांगलीमध्ये आज उपोषण जे केलेलं होतं की 2 महाराष्ट्र केसरी जे 1 महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे, खरखर आज त्याला पाठिंबा सर्वांचा मिळाला, सांगलीकरांचा मिळाला, संपूर्ण महाराष्ट्राचा मिळाला आणि कुस्तीगीर परिषद असेल, कुस्तीगीर संघ असेल, दोघांचाही पाठिंबा मिळालेला आहे मला। पण आता आज तक घोडं आडलंय कुठं ह्या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे, कारण आता दोघांचाही मला पाठिंबा आहे। माझ्या सर्व मागण्यांसाठी पाठिंबा आहे त्यांचा। 2 महाराष्ट्र केसरीची 1 महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे, एक राज्य, एक खेळ, एक संघटना, ह्याच्यासाठी पाठिंबा मिळाला। म्हणजे सगळ्या ज्या माझ्या 6च्या 6 मागण्या आहेत, शिवराज राक्षींच्या बंदीच्या विषयी कुस्तीगीर संघ विचार करतो असं त्यांनी आपल्याला सांगितलं आता। त्यामुळे सर्व गोष्टी ज्या आपण मागणी केलेली आहे, आता फक्त उत्तर ऐकायचे ते शासनाचं। शासनाकडून 30 तारखेपर्यंत आपल्याला काय उत्तर येतं आहे। खरं तर आज मी कुस्ती काय आहे माझ्या मुलांनासुद्धा कळाली पाहिजे म्हणून माझा मुलगा आणि मुलगी दोघांनासुद्धा आज उपोषणाला बसवलं होतं। खरं तर त्या गोष्टीचा सर्वांचा विरोध होता मला, पण कुस्ती त्यांचा वडील आहे तो कुस्तीमुळे, लाल मातीमुळे आज इथं सर्वांच्या पुढे उभा आहे। मग कुस्ती काय आहे, कुस्तीसाठी मी काय करायला आलो हे त्यांनाही समजलं पाहिजे, म्हणून त्या दोघांना आज खरं मला त्यांचं कौतुक वाटतंय। सकाळपासून आम्ही तिघंही 10 वाजल्यापासून नुसतं पाणी पिऊन दिवस काढलेला आहे, आज आता उपोषण सुटलेलं आहे। पण येणाऱ्या काळामध्ये कुस्ती कुठेतरी वाचली पाहिजे, टिकली पाहिजे आणि त्याच्यासाठी आज हे पहिलं पाऊल आहे सांगलीमधून। येणाऱ्या काळामध्ये 30 तारखेपर्यंत जर उत्तर नाही मिळालं तर हे अतिशय आक्रमक आणि मोठं पाऊल मी मुंबईच्या दिशेनं वळवणार आहे आणि सरकारने त्याचा विचार करावा। खरं माझी सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर ह्याच्यावर तोडगा निघावा। चंद्रहार पाटील यांना उपोषणाला बसायला लागणं हेच दुर्दैव आहे। मुळात कुस्ती क्षेत्रामध्ये राजकारण आल्यामुळंच ही परिस्थिती आलेली आहे। 2 संघटना, त्याच्यामधले वाद, ह्याच्यात राजकारण नाही म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे। आता त्यांनी बऱ्याच मागण्या मागितले, पण सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये असं आहे की एकच कुस्ती संघ असला पाहिजे। 60 वर्षापासून एक संघ आहे आणि आता राज्य सरकारनं दुसऱ्या संघाला मान्यता दिली आहे। आता राज्य सरकार ज्याला मान्यता देईल तोच खरा कुस्ती संघ मानला जाईल इथनं पुढच्या काळात। त्यामुळे ह्याच्यात तडजोड होणं आणि त्याच्यामध्ये एकमत होणं आणि एकच महाराष्ट्र केसरी असणं हे पहिला मुद्दा आहे याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे कोण करू शकेल आत्ता हा विचार केला पाहिजे। मुरली अण्णा मोहोळ हे आता केंद्रीय मंत्री आहेत, पण कुस्ती क्षेत्रामध्ये त्यांचा दबदबा असणारे एक ते घराणं आहे। आणि आत्ता त्यांनी मुख्यमंत्रीसुद्धा काय म्हणतील, मुरली अण्णा जो निर्णय घेतील तो मान्य करता येईल। मुरली अण्णा मोहोळ यांनी मध्यस्थी करावी। पवारसाहेब, रोहित पवारसाहेब, दुसऱ्या जो गट आहे तो कुस्ती संघ आहे ते सुद्धा ते मान्य करतील आणि ह्याच्यात एकमत होईल। यांच्यातली काही माणसं घ्यावीत, यांच्यातली काही माणसं घ्यावीत आणि ते कुस्ती संघ तयार करावा, एकच कुस्ती संघ असावा। तर या चंद्रहार पाटलांच्या मागण्या सगळ्या मार्गी लागतील असं माझं वैयक्तिक मत आहे। कारण हे राजकारण संपलं पाहिजे कुस्तीतलं, हे पहिला मुद्दा आहे त्याच्यामध्ये। तर हे पुढचं सगळं येईल आणि मुरली अण्णा मोहोळ ह्याचा विचार करतील। आज मी आवाहन करतोय त्यांना
आज डबल महाराष्ट्र केसरी आहे, त्याला उपोषणाला बसायची वेळ आणली. असं कुस्ती क्षेत्र बदनाम होत आहे. राजकारण तुम्ही बाकी इतर क्षेत्रात जरूर करा, पण क्रीडा क्षेत्रामध्ये राजकारण येता कामा नये याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आणि रोहित पवार साहेब, शरद पवार साहेब हे सुद्धा विचार करतील याचा. आणि राज्य शासनानं जो मान्यता दिलेला आहे संघ आहे त्याच्या मागे सगळ्यांनी उभं राहावं मग. आणि मुरली अण्णा मोळ याच्यामध्ये लक्ष देतील अशी अपेक्षा करू. ते सुद्धा विनम्र आहेत, त्यांना सगळे मानणारे आहेत, तर त्यांनी लक्ष घालावं अशी मी मागणी करतो. खरं तर या खेळामध्ये आता मी इथे येण्याचा हेतू मुळातच असा होता की सांगली जिल्ह्यामध्ये अनेक पैलवान असे घडले ज्यांनी सांगली जिल्ह्याला देशाच्या नकाशावरती नव्यानं ओळख निर्माण करून दिली. त्यामुळे आज एवढी चांगली परंपरा असताना आपल्या जिल्ह्यातला एक नामांकित पैलवान आज पैलवानांच्या मागणीसाठी उपोषणाला बसतोय, तर त्यांना कुठेतरी आपण पाठिंबा दिला पाहिजे असं आम्हाला सर्वांना वाटलं. आम्ही सगळेजण आलो, त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली आणि त्यांनी ते आज उपोषण सोडलेलं आहे. या दोन कुस्ती संघटना ज्यामध्ये आहे हे राजकारण होतं आहे का याच्यामुळं? कारण एक कुस्तीगीर संघटना आहे आणि दुसऱ्या कुस्तीगीर परिषद आहे ज्याचे अध्यक्ष शरद पवार आहे. आता खरं तर परिषद असेल किंवा संघ असेल या संदर्भामध्ये मी खोलवर कधी जाऊन माहिती घेतलेली नाही आहे किंवा त्या दोन्ही संघटनांची भूमिकासुद्धा काय आहे या बाबतीत सुद्धा कधी खोलवर भूमिका मी जाणून घेतली नाही आहे. त्यामुळे यावर भाष्य करणं योग्य राहणार. पवारांच्या कानावर या गोष्टी घालणार का? मी निश्चितपणाने पैलवानांची मागणी जी माझ्याकडे आलेली आहे ती पवार साहेबांच्या कानावरती घालणार आहे.